आदाब अर्ज़ है एडीएन उर्दू ख़बरनामे में आपका खैर मक़दम। नाजरीन, मैं हूं मसरत पटेल। ख़बरों के सिलसिले को आगे बढ़ाने से पहले आइए एक नज़र डालते हैं आज की सुर्खियों पर। आज आम खास मैदान पर एजुकेशन एक्सपो का मौलाना हुज़ैफ़ा वस्तानवी के हाथों इफ्तिताह। मोटिवेशनल स्पीकर मुनव्वर जमा इफ्तिताही तकरीब में मौजूद। समृद्धि एक्सप्रेस हाईवे पर दौड़ी एसटी बस, सीनियर सिटीजन को ऑनलाइन बुकिंग में दिक्कत। और ऑनलाइन बैंकिंग कारोबार करते वक्त नामालूम वेबसाइट पर न जाएं, पुलिस कमिश्नर निखिल गुप्ता। अब खबरें तफसील से। औरंगाबाद से नागपुर समृद्धि एक्सप्रेस हाईवे के जरिए एसटी सफर का आगाज हो गया है। औरंगाबाद से रात 10 बजे नागपुर के लिए बस रवाना हुई, जो सुबह 8:30 बजे नागपुर पहुंची। ये सफर करने वालों को ऑनलाइन बुकिंग में दिक्कत पेश आ रही है। औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकावरून औरंगाबाद ते नागपूर समृद्धी महामार्गावरनं दिनांक 15/12/2022 पासून या सेवेचं उद्घाटन माननीय प्रादेशिक व्यवस्थापक तथा नियंत्रण समिती 2 यांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रसंगी विभाग नियंत्रक सचिनजी क्षीरसागर साहेब तसेच सर्व वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। प्रवाशांना उच्च दर्जाची सेवा देण्यासाठी एसटी महामंडळ सदैव तत्पर असल्याने समृद्धी महामार्गाने औरंगाबाद ते नागपूर हे फक्त 975 रुपयामध्ये प्रवाशांना अतिशय सवलतीच्या दरामध्ये या ठिकाणी सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे। या गाडीचे वेळापत्रक या औरंगाबाद येथून सुटणारी रात्री 22 वाजेला म्हणजे रात्री 10 वाजेला येथून सुटेल, सकाळी 5 वाजेला नागपूर येथे पोहोचेल। तसेच तिकडनं येताना सुद्धा 22 वाजेला म्हणजे रात्री 10 वाजेला तिकडनं सुटेल आणि 5 वाजेला औरंगाबाद बस स्थानकावर पोहोचेल। तरी सर्व प्रवाशांनी या सेवेचा तसेच जो वेळ वाचल त्या या संधीचा फायदा घ्यावा व एसटी बसनेच प्रवास करावा, सुरक्षित प्रवास करावा अशी मी आपणामार्फत विनंती करतो। ऑनलाईन बुकिंग करू शकतो। 39 सीटर कॅपॅसिटी आहे आणि शयनयान आसनी शयनयान ही बस सेवा या औरंगाबाद ते नागपूर या मार्गावर लावण्यात आली आहे। या ठिकाणाहून औरंगाबाद सिडको जालन्यावरनं समृद्धी महामार्गावर लागणार व तिथून नागपूर विना थांबा नागपूर जाईल। समृद्धि एक्सप्रेस हाईवे का इफ्तिताह 11 दिसंबर को वजीर आजम नरेंद्र मोदी के हाथों अमल में आया। कल इस एक्सप्रेस हाईवे पर औरंगाबाद से नागपुर के लिए एसटी बस रवाना हुई। औरंगाबाद सेंट्रल बस स्टैंड से रात 10 बजे नागपुर के लिए पहली बस रवाना हुई, जो सुबह 5:30 बजे नागपुर पहुंची। इस सर्विस का आगाज तो हो गया, लेकिन सीनियर सिटीजन्स को ऑनलाइन बुकिंग में दिक्कतों का सामना करना पड़ा। 60 साल से ज्यादा उम्र के लिए हाफ टिकट और 70 साल से ज्यादा उम्र के लोगों के लिए फ्री एसटी सर्विस दी जाती है। ताहम सीनियर सिटीजन ऑनलाइन बुकिंग नहीं कर सके, उन्हें सेंट्रल बस स्टैंड पर जाना पड़ा और आधार कार्ड बताना पड़ा। इस बारे में हमारे नुमाइंदे ने पूछताछ की तो पता चला कि यहाँ आकर आधार कार्ड दिखाना जरूरी है, तब तक टिकट बुकिंग नहीं कर सकते। सोशल 7 फाउंडेशन की जानिब से 16 से 22 दिसंबर 2022 तक आम खास मैदान में एजुकेशन एक्सपो का एहतमाम किया गया है। आज इस एक्सपो का आगाज़ हुआ। इस एक्सपो में मुल्की और बैनुल-अक़वामी किताबों के पब्लिशर्स किताब मेले में शिरकत करेंगे। मरहटवाड़ा के मुख्तलिफ तालीमी इदारों के तुलबा व तालिबात भी शिरकत करेंगे। इस एक्सपो में सकाफती सरगर्मियों के अलावा नुमाइश का भी एहतमाम किया गया है। माशरे की सबसे बड़ी ज़रूरत ये है कि माशरे में लोग पढ़ने लिखने का ज़ौक़ पैदा हो, और मैं समझता हूँ कि इसी तरह के प्रोग्रामों के ज़रिए से ये बेदारी पैदा हो सकती है। इसी तरीके से तालीमी इदारे अपने जो भी प्रोग्राम हैं वो यहाँ पर लोगों के सामने पेश करेंगे, जिसकी वजह से हमारे तलबा को गाइड मिलेगी और वो आसानी के साथ किस फील्ड में जाना है उसको आसानी होगी इंशाल्लाह। और जो हमारे ताजिर अहबाब है
वो भी इसमें दिलचस्पी लेंगे और इस तरह से माशरे में तिजारत को भी फ़रोग़ मिलेगा। हम लोग इस प्रोग्राम में यहाँ पर शरीक हुए हैं। तो मैं तमाम इस एक्सपो के ज़िम्मेदारान को पहले शुक्रिया अदा करता हूँ और मुबारकबाद देता हूँ कि ये बहुत बड़ा काम यहाँ पर हो रहा है। इक़रा जो पहला मैसेज अल्लाह ने भेजा है इस रूह ज़मीं पर, वो सिर्फ़ मुसलमानों के लिए नहीं भेजा है, ये रब्बुल आलमीन से आया है, तो ये आलम के लिए आया है, तमाम लोगों के लिए आया है। लेकिन अफसोस से कहता हूँ कि हमारे कम्युनिटी में एक बड़ा तबका एजुकेशन से महरूम है। तो ऐसे एजुकेशनल फेयर्स, सेमिनार्स, प्रोग्राम्स करके जगाने की बहुत सख्त ज़रूरत है कि ये हर डिस्ट्रिक्ट में, हर विलेज में, हर टाउन में, हर सिटी में सालाना एक बार 2 बार ऐसा रखें और बाकायदा जैसे शॉपिंग सेंटर्स में, ये बेकार फिल्मों में क्या कहाँ फैमिलीज़ को लेकर पार्क्स में जाते हैं, तो उसको पार्क की तरह ही यहाँ थोड़ा अम्यूज़मेंट भी कर दें ताकि बच्चों को लाएं, झूले झुलाएं, खिलाएं, लेकिन साथ में कुछ मैसेज लेकर जाएं। तो मुझे यकीन है कि ऐसी शुरुआत इंशाअल्लाह हर जगह होगी और बेहतर से बेहतर होना चाहिए। एजुकेशन एक्सपो 2022 जिसका माशाल्लाह से बहुत शानदार इफ्तिताह मौलाना वस्तानी साहब के फर्जंद के हाथ में हुआ है और उसमें मशहूर मोटिवेशनल स्पीकर मुनव्वर जमा साहब का भी यहाँ पर अभी इस वक्त आमद भी अभी इफ्तिताह हुआ। मैं हमारे शहर के लोगों से ये दरख्वास्त करूँगा कि ये 7 रोज़ा जो जश्न हमारा तालीमी जश्न दुनिया मना रहे, न सिर्फ जश्न, इसलिए जश्न मैं कह रहा हूँ कि हम एक तालीम के इनकलाब की तरफ जा रहे हैं। यहाँ से हर रोज़ तकरीबन 300 से 400 असातिज़ा को ट्रेनिंग दी जाएगी। यहाँ पर सरपरस्त हज़रात तलबा के लिए हर चीज़ यहाँ पर मुहैया की गई है और मुझे लगता है कि ये बहुत ही कामयाब सा रहने वाला है हमारा महा एक्सपो। एजुकेशन एक्सपो 2022 औरंगाबाद का किताब मेले की इफ्तिताह हो चुकी है। मैं आज हमारे जो मेहमान ख़ुसूसी यहाँ पर इस इफ्तिताह के लिए आए थे, हज़रत मौलाना वज़ीफ़ा वस्तानवी साहब और मुनव्वर जमा साहब के हाथों से इस मेले का इफ्तिताह हुआ है और अल्हम्दुलिल्लाह हम उम्मीद करते हैं कि शहर के जितने भी शायकीन हैं तो वो किताबी मेले का फ़ायदा उठाएंगे। और साथ ही साथ जो है तो हमने यहाँ पर 138 स्टॉल्स का नज़्म किया है जिसमें एजुकेशनल कमर्शियल्स, सप्लायर्स और कई स्कूल्स और इदारे यहाँ पर अपनी सर्विसेज दे रहे हैं। तो मैं शहर के सभी ज़िम्मेदारों से, सभी पेरेंट्स से और स्टूडेंट्स से गुजारिश करूँगा कि वो बड़ी तादाद में इस एजुकेशन एक्सपो में शामिल रहें और इसका फ़ायदा उठाएं। यहाँ पर इंडोर सेशंस रहेंगे। कल मुनव्वर जमा साहब शाम के सेशन में यहाँ पर मौजूद रहेंगे। वज़ीफ़ा वस्तानवी साहब कल दिन भर से ही अलग अलग प्रोग्राम्स में हमारे साथ जुड़े रहेंगे। तो आप तमाम से गुजारिश है कि बड़ी तादाद में यहाँ पर शामिल होकर उसका फ़ायदा उठाएं। ये एजुकेशन एक्सपो 16 तारीख से आज इसकी इब्तिदा हो चुकी है। इंशाल्लाह 22 तारीख तक ये लगातार जारी रहेगा। इस एजुकेशन एक्सपो में पूरी तरह से एंट्री मुफ्त है, फ्री है, किसी तरह का कोई टिकट नहीं है। और यहाँ पर जिस तरह की चीज़ें रखी गई हैं तो यहाँ पर स्कूल जाने वाले बच्चों से लेकर तो वो हर उम्र के लोगों के लिए कुछ ना कुछ हमने यहाँ पर रखा है। गाड़ी मालिकान और ड्राइवर्स तंजीम की जानिब से मुख्तलिफ मुतालबात के लिए नागपुर में होने वाले असम्बली इजलास पर मोर्चा ले जाया जाएगा। इसकी इत्तला ADN से बातचीत करते हुए दी गई। मागील अनेक दिवसापासून हा हायवे पोलीस आणि RTO यांनी ई चालांच्या नावाखाली जो दंडात्मक कारवाईचा बडगा उचललेला आहे, तर ह्या ई चालांमुळं पोलीसवाले किंवा RTO पेपरही पाहत नाही, काहीही पाहत नाही आणि डायरेक्ट 15,000 20,000च्या ऑनलाईन चालान करत आहेत। तर आपल्या संस्थेच्या वतीने आपण नागपूरला 20 डिसेंबरला मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्या काही प्रमुख मागण्या आहेत की जे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात योजना ही कार्यान्वित करून 30,000च्या वरून 1 लाखापर्यंत त्याची मर्यादा करावी। वाहन चालकाचे आर्थिक महामंडळ चालू करण्यात यावे, कारण की हसन मुश्रीफ साहेबापासून घोषणा आहेत आता शिंदे साहेबापर्यंत त्या घोषणा चालू राहू लागल्या। विशेष म्हणलं तर आपले आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेब हे स्वतः रिक्षा ड्रायव्हर राहिलेले, त्यांचे वडील ड्रायव्हर होते, हे ह्या परिस्थितीतून निघालेले, त्यांना ड्रायव्हरची जाण आहे तरी ते ड्रायव्हरचा म्हणजे ह्याने धडाडीनं निर्णय घ्यायला तयार नाही आहे। आणि अनेक बातम्या त्यात की धडाडीचं सरकार धडाधड निर्णय घेत आहे। मग ह्या ड्रायव्हरच्या बाबतीतच शिंदे सरकार झोपीत का आहे? तर ह्या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी किमान महाराष्ट्र राज्यातून 20,000 ड्रायव्हर चालक मालक नागपूर येथे मेळाव्यास हजर राहणार आहेत
आणि सर्व वाहन ह्या अनुषंगाने मी वाहन चालक मालकाला संजय हाणोर आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने 20 डिसेंबरमध्ये मोर्चा सहभागी होणे आणि सहकार्य करणे. धन्यवाद. जय संघर्ष. आज जिला परिषद के चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर विकास मीना ने जल जीवन मिशन के तहत जारी मुख्तलिफ कामों का जायजा लिया. जिला परिषद के चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर विकास मीना ने फुलंब्री तालुके के मौजा, मुर्शिदाबाद वाड़ी, गनौरी, वाकुद वगैरह देहातों में जल जीवन मिशन के तहत जारी मुख्तलिफ कामों का जायजा लिया. विकास मीना ने मुख्तलिफ कामों का बजाते खुद मुआयना किया. इस मौके पर पंचायत समिति के अफसरान और मुलाजिमीन मौजूद थे. बाद-ए-अज़ा उन्होंने मुख्तलिफ हिदायतें दी. गवर्नमेंट कॉलेज औरंगाबाद में कल साबिक़ तुलबा और तालिबात की मीटिंग मुनक़्क़िद की गई. इसकी इत्तला आज एक प्रेस कॉन्फ्रेंस में दी गई. शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय याच्या आणि IQSC यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या दिनांक 17 डिसेंबर 2022 दुपारी 3 वाजता महाविद्यालयामध्ये माजी विद्यार्थी समितीच्या वतीने बैठक आयोजित केली आहे. मित्र हो, आपणा सगळ्यांना ठाऊकच आहे की शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयाचे हे शतक महोत्सवी वर्ष आहे आणि या शतक महोत्सवी वर्षामध्ये एक माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा आयोजित केला आहे. या महामेळाव्याच्या नियोजनासाठी आपण सर्व माजी विद्यार्थ्यांना उद्या निमंत्रित केले आहे. तेव्हा व्हॉट्सअप ग्रुपवर लिंक पाठवलेली आहे. या लिंकवर आपण रजिस्ट्रेशन करावं आणि अधिकाधिक संख्येने या सभेसाठी, या बैठकीसाठी उपस्थित राहावं असं माननीय प्राचार्य सरांच्या वतीने आणि माजी विद्यार्थी समितीची प्रमुख या नात्याने मी सर्वांना आवाहन करते. औरंगाबाद शहर में बहुत अच्छा लगता है, ये बात बैनुल अक़वामी पहलवान साक्षी मलिक ने कही है. वो औरंगाबाद शहर में मुनक़्क़िदा पद्म फेस्टिवल के दूसरे दिन तलबा से मुखातिब थी. बहुत अच्छा लगा कि आज मेरी बातें सुनने के लिए बहुत सारे बच्चे आए, लड़कियाँ आई. तो बस मेरी कोशिश यही रहती है कि मैं मेरे माध्यम से वो कुछ सीखें और उनके अंदर भी हौसला जागे और वो भी कुछ ना कुछ ऐसा करें कि देश का नाम रोशन हो. हाँ, बिल्कुल लगता है महाराष्ट्र के लड़के बहुत अच्छे हैं, लड़कियां भी काफ़ी अच्छा कर रही हैं. तो बिल्कुल जैसे अभी काफ़ी सारी बातचीत हुई कि फैसिलिटीज़ बढ़ेंगी, टूर्नामेंट्स बढ़ रहे हैं, हमारा रेसलिंग फेडरेशन इतना अच्छा कर रही है. तो बिल्कुल जगह जगह पे जो है रेसलिंग का मतलब बहुत अच्छा क्रेज़ हो रहा है. इंटरनेशनल और इस जगह पे नहीं होती, वहाँ तो सब एक बराबर ही होता है. तो अभी तो इंडिया में ही सोच बदल गई है, तो बाहर तो लड़का लड़की सब बराबर ही हैं. तो बस यही है कि बहुत अच्छी बात है कि सोच बदली है, काफ़ी लड़कियां अब कुश्ती में आ रही हैं. यस, बहुत फ़र्क पड़ रहा है. बहुत इतने ज़्यादा टूर्नामेंट हमारे इंडिया में होते हैं अभी, तो बहुत सारी स्टेट्स आती हैं, महाराष्ट्र की और तमिलनाडु, बहुत सब मतलब पार्टिसिपेट करते हैं. नेक्स्ट ईयर मेरा एशियन गेम्स है 2023 में, तो मेरा नेक्स्ट टारगेट वही है. महाराष्ट्र बरक़ी कंपनियों की निजीकारी की पॉलिसी के खिलाफ बरक़ी कंपनियों के मुलाजिमीन, अफसरान, इंजीनियर्स की शमूलियत की तमाम तंजीमों की जानिब से मजम्मत दर्ज करने के लिए तमाम तंजीमों के अराकीन के मजम्मती इजलास जारी हैं. कर्मचारी, अधिकारी, अभियंता संघर्ष समितीच्या वतीने आंदोलनाची हाक दिलेली आहे. मॅरेथॉन बैठका घेऊन संयुक्त कृती समितीने 30 संघटना एकवटल्या आहे आणि ही एकजूटने 12 डिसेंबर, 14 डिसेंबर, 16 डिसेंबर महाराष्ट्रभर ऑल पॉवर स्टेशन्स, ऑल उपकेंद्र, ऑल परिमंडळ, मंडळ, विभागीय कार्यालयासमोर दार सभाचं आयोजन केलं होतं आणि या दार सभेमध्ये प्रचंड असं प्रतिसाद मिळालं आणि या दार सभेच्या माध्यमातून ज्या 20 कंपन्या, चाहे महानिर्मिती असो, महापारेषण असो की महावितरण असो, या तिन्ही कंपन्यांमध्ये जे खाजगीकरणाचा वारं सुरू झाले आहे आणि त्यात ज्या मुंबई बेस जे आहे, भांडूप असेल, ठाणे असेल, या शहराचं अदानी ग्रुपने MIDCकडे वीज समांतर लायसन्ससाठी अर्ज केलेला आहे. याचा निषेधार्थ 23 डिसेंबरला हिवाळी अधिवेशनावर 30 संघटनाचा प्रचंड असा मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चाच्या नंतरही काही झालं नाही, शासनाने दखल नाही घेतली, तर 4 जानेवारीपासून 72 तासचा संपाची हाक
या 30 संघटनांनी दिलेली आहे आणि यानंतरही 72 तासाच्या संपानंतरही नाही झालं तर मग बेमुदत संप करण्याची ही सुद्धा नोटीस प्रशासनाने उपमुख्यमंत्री महोदय यांना दिलेली आहे। भारतीय जनता पार्टी के रहनुमाओं की जानिब से अहम शख्सियतों के ज़िम्मन में मुसलसल काबिल एतराज़ात बयानात दिए जा रहे हैं। इसके खिलाफ हमा पार्टियों की जानिब से मोर्चा निकाला जाएगा। इस मोर्चे की तैयारी के सिलसिले में आज मीडिया को मालूमात दी गई। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भाऊराव पाटील आणि महात्मा फुले यांच्या जे स्टेटमेंट चंद्रकांत पाटलांनी केलं आहे त्याच्या निषेधात आम्ही 19 तारखेला भडकल गेट येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृती समितीच्या वतीनं सर्वपक्षीय आम्ही मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। या मोर्चाला लाखोच्या संख्येने लोक राहणार आहेत। मंत्री आहे म्हणून त्याच्याकडची मस्ती आहे, ती मस्ती जिरवण्यासाठी आंबेडकर चळवळीतील सर्व कार्यकर्ते व सर्व पक्षीय आंबेडकर चळवळ ही रस्त्यावर उतरणार आहे। म्हणून या जाती व्यवस्थेमध्ये जाती व्यवस्थेच्या उतरंडीला मान्य करणारे चंद्रकांत पाटील, राज्यपाल कोश्यारी यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्र आनंद करून त्यांना अपमानित केलेलं आहे, याच्या निषेधार्थ या ठिकाणच्या औरंगाबादमधले असणारे सर्व बहुजनातील असणारे सर्व जाती धर्मातील लोक, आंबेडकर चळवळीतील सर्व नेते कार्यकर्ते हे सर्व एकत्रितपणे 19 तारखेला भडकल गेट ते विभागीय आयुक्त इथपर्यंत एक भव्य लाखोंचा मोर्चा या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे। मागील 5 ते 6 महिन्यापासून भारतीय जनता पार्टीचे जे दलाल नेते आहेत त्यांच्या मार्फत छत्रपती शिवाजी महाराज फुलेशाह आंबेडकरांच्या बाबतीमध्ये जाणीवपूर्वक आणि हेतुतः बदनामीकारक वक्तव्य केले जात आहे। आंबेडकरी चळवळ हे कदापि सहन करू शकत नाही, कारण आंबेडकरी चळवळ ही भारतीय जनता पार्टी किंवा सनातनी व्यवस्थेची लाभार्थी राहिलेली नाही। 19 तारखेला आंबेडकरवादी अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने आंबेडकरी चळवळीतले जे कर्तव्यदक्ष नेते कार्यकर्ते आहे यांच्या वतीने एका भव्य मोर्चाचं आम्ही आयोजन केलेलं आहे। साहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, भाऊराव पाटील साहेब या महापुरुषांचा अपमान करण्यात आलेला आहे। चंद्रकांत पाटील यांनी अपमान केलेला आहे, याचा मी जाहीर निषेध करतो। आम्ही सिद्धार्थनगर नाही पुरा हडको सिडकोमधून खूप मोठा मोर्चा काढलेला आहे। 11 वाजेला आम्ही तिथं भडकल गेट इथे येणार आहे सर्वजण। आणि ज्या पोलिसावर 11 पोलिसांना निलंबित केलेलं आहे त्यांनी भाजप सरकारने त्यांना ड्युटीवर घ्यावे आणि जे गुन्हे लावलेले आहे ते गुन्हे पण मागे घेण्यात यावे आणि आम्ही भाजप सरकारचा जाहीर निषेध करतो। मागील 3 महिन्यापासून भाजपाचे मंत्री आणि राज्यपाल हे आमच्या आदर्श असलेल्या शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले या महामानवाचा सातत्याने अवमान करीत आहेत। या वाचाळ वीरांना धडा शिकवण्यासाठी आंबेडकरवादी अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने 19 डिसेंबर रोजी भडकल गेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाचं प्रस्थान विभागीय आयुक्त कार्यालयाकडे होणार आहे। या मोर्चामध्ये तमाम आंबेडकरी भीम सैनिकांनी, माता भगिनींनी सहभागी व्हायचं आहे। महाराष्ट्रातील भाजपचे काही मंत्री आणि राज्यपाल यांनी महाराष्ट्रातल्या जे थोर पुरुष आहेत त्यांच्या विरोधामध्ये अत्यंत बेतव्य वागणं सुरू केलेलं आहे, त्यांचं अपमानित करण्याचं वर्तन सुरू केलेलं आहे। शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये राज्यपाल बोलले, महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंच्या बाबतीमध्ये राज्यपालांनी अगदी बेताल वक्तव्य केलं। त्याचबरोबर शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील व महात्मा फुले यांनी जे काही शैक्षणिक संस्था चालवल्या त्या भीक मागून चालवल्या असा उद्गार केला। त्यामुळे सर्व समाजाची मनं दुखावलेली आहेत। यांच्या विरोधामध्ये आंबेडकर चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांनी मोठी बैठक घेऊन एक मोठ्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। सोमवारी भडकल गेट येथून 11 वाजता हा मोर्चा निघून एक विभागीय आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा जाणार आहे। यामध्ये प्रमुख मागण्या असतील की चंद्रकांत पाटील यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हकालपट्टी करा, या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा निघणार आहे। बैंकिंग ऑनलाइन कारोबार करते वक्त नामालूम वेब लिंक पर न जाएं, ये बात औरंगाबाद के पुलिस कमिश्नर निखिल गुप्ता ने कही। मागच्या काही वर्षांमध्ये आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कम्प्युटर्स, मोबाईल, इंटरनेट याचा वापर फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। आज आपण आपली बँकिंग असो, बाकीचे व्यवहार असो, आपण हे सर्व हल्ली कम्प्युटरवर, मोबाईलवर करू लागलो आहे।
आणि यासोबतच सायबर क्राईम्स, सायबर फ्रॉड्स, सायबर फिशिंग, हॅकिंग हे सर्व प्रकारसुद्धा समाजात वाढत असताना दिसून आले आहेत. मोठ्या संख्येत दररोज लोकांना लुबाडणारे लोक समाजात वेगवेगळ्या पद्धतीने नागरिकांना फसवत आहेत. औरंगाबाद शहर पोलिसांकडे सायबर पोलीस स्टेशनची एक स्वतंत्र निर्मिती करण्यात आलेली आहे. यामध्ये सायबर एक्सपर्ट असे पोलीस अधिकारी व अंमलदार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. माझी सर्वांना अशी विनंती आहे की आपण कृपया इंटरनेटचा आणि कुठल्याही सायबर रिलेटेड गोष्टीचा जर वापर करत असाल, सोशल मीडिया असेल, बँकिंग असेल किंवा असे कुठलेही व्यवहार असेल, तर ते कृपया आपण खूप सावधान होऊन करायला पाहिजे. कुठल्याही अननोन लिंकला आपण कधीही क्लिक करू नये. कुठल्याही फोनवर आपण आपली पर्सनल माहिती जसे की बँकेचे अकाउंट नंबर, OTP किंवा इतर अशा कुठल्याही गोष्टी शेअर करू नये. आपण लक्षात ठेवा की जोपर्यंत आपण कोणाला माहिती देणार नाही तोपर्यंत जो सायबर फ्रॉड आहे त्याला आपल्या बँकेतनं, अकाउंटमधनं किंवा सोशल पर्स जे आहेत त्याच्यामधनं पैसे काढायला फार कठीणाई होईल. आपण कृपया कुठल्याही लालचमध्ये फसू नका आणि आपलं जे काही इंटरनेटवर व्यवहार आहे ते आपण खूप सावध होऊन राहा. या पलीकडे सुद्धा जर कधी आपल्या सोबत फसवणूक झाली तर आपण तातडीने सायबर पोलीस स्टेशन जे पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये स्थित आहे त्यांना आपण रिपोर्ट करा आणि आमचे अधिकारी आपल्या ज्या काही अडचणी असतील सायबर रिलेटेड त्या सोडवण्यामध्ये मदत करतील. आपण सर्वांनी सायबर वर्ल्डमध्ये सेफ राहावं अशीच मी इच्छा व्यक्त करतो. ग्लोबल अड़गांव मराठी फिल्म को कोलकाता बैनुल अक़वामी फेस्टिवल के लिए मुंतखब किया गया है. ये बात मराठवाड़ा और महाराष्ट्र के लिए काबिल तारीफ है. इसकी इत्तला आज एक प्रेस कॉन्फ्रेंस में दी गई. हा बहुचर्चित सिनेमा आहे. शेती माती ग्रामीण संस्कृती आणि एका साईडला ग्लोबलायझेशन याचं काय इम्पॅक्ट आहे किंवा यातून काय झालेलं आहे हे सगळं या सिनेमामध्ये दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. या सिनेमामध्ये सयाजी शिंदेंसारखे, उषा नाडकर्णी, अनिल नगरकर यांच्यासारखे दिग्गज कलाकार आहेतच, पण ग्रामीण भागातल्या चांगल्या कलाकारांना, सुप्त कलाकारांना सुद्धा संधी देण्याचं काम आम्ही याच्यामध्ये केलेलं आहे. तसंच विजय गावंडेसारखे म्युझिशियन आहेत, जसराज जोशी असतील, आदर्श शिंदे असतील आणि गणेश चंदनशिवे जे असतील यासारखे गायक आहेत. डॉक्टर अनिल कुमार साळवे यांनी हा चित्रपट लिखित आणि दिग्दर्शित आहे. माझ्यासोबत सहनिर्माता म्हणून अमृत मराठेची काम करतायत. अशा पद्धतीचा हा सिनेमा तयार झाला आणि या सिनेमाचं आज कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल यामध्ये अतिशय 1500पेक्षा जास्त सिनेमांमधून सिलेक्शन झालं आणि आपल्या भागाला, महाराष्ट्राला हा एकमेव महाराष्ट्रातनं पुढं जाणारा सिनेमा त्या फेस्टिवलसाठी आहे. एक प्रतिनिधित्व तिथं मिळालं याच्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे. मराठवाड्यातली ही पहिली फिल्म जी ग्लोबल अडगाव नावाची फिल्म आहे ती तिथे सिलेक्ट झाली. हा खूप मोठा आनंदाचा भाग आहे. या सिनेमामध्ये एक निशब्द अशी प्रेम कहाणी आहे. ती शब्दात व्यक्त होत नाही, त्यात फक्त डोळ्यांचे भाव आहेत. हे पहिल्यांदाच आलेली एक अशी सुंदर प्रेम कहाणी तुम्हाला पाहायला मिळेल. या ग्लोबलायझेशनच्या वातचक्रामध्ये या प्रेम कहाणीचं पुढे काय होतं पण ते थिएटरलाच येऊन प्रेक्षकांनी बघावं. प्रेक्षकांनी कृपा करून हा सिनेमा तुमच्या मोबाईलवरती येईल किंवा OTTला येईल ह्याची वाट बघू नये, कारण हा मराठवाड्यातल्या मातीतला सुंदर असा सिनेमा आहे. त्या प्रोड्युसरला बळ द्या, मनोज कदम सरांना बळ द्या, अमृत मराठे सरांना बळ द्या, सिल्वर ओकला बळ द्या, एवढी तुम्हाला विनंती करतो. आणि या ग्लोबलायझेशनमुळे जे भांडवली वृत्ती आहे ती उंचावत चाललेली आहे आणि शेती संस्कृती आहे ती नष्ट होत चाललेली आहे. भारताला कृषीप्रधान राष्ट्र म्हणतात. कदाचित ही टॅगलाईन पुसण्याचं काहीतरी वेगळं प्रयत्न असतील, षडयंत्र असेल, म्हणून आम्हाला फक्त ही वास्तविकता या सिनेमामधून मांडायची आहे. हा सिनेमा आपण सर्वांनी बघावा. जसं सरांनी सांगितलं आता की सहकुटुंब, सहपरिवार खूप वर्षानंतर आता हे एकत्रित येऊन थिएटरला येतील. आत्तापर्यंत जरा अलीकडच्या काळात कमी झालं होतं सहकुटुंब येण्याचं. तर आता या ग्लोबल अडगावमुळे हा एक वेगळा इतिहास निर्माण होईल असं मला वाटतं आणि अपन सहकार्य कराओ. खबरें खत्म करने से पहले आइए एक बार फिर नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। आज आमखास मैदान पर
एजुकेशन एक्सपो का मौलाना हुजैफा वस्तानवी के हाथों इफ्तिताह। मोटिवेशनल स्पीकर मुनव्वर जमा इफ्तिताही तकरीब में मौजूद। समृद्धि एक्सप्रेस हाईवे पर दौड़ी एसटी बस, सीनियर सिटीजन को ऑनलाइन बुकिंग में दिक्कत। और ऑनलाइन बैंकिंग कारोबार करते वक्त नामालूम वेबसाइट पर न जाएं, पुलिस कमिश्नर निखिल गुप्ता। इसी के साथ एडीएन उर्दू खबरनामा अब यहीं ख़त्म होता है। कल फिर होगी मुलाकात कुछ और खबरों के साथ। तब तक अपना ख्याल रखिए और देखते रहिए एडीएन उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।